नमस्कार मंडळी अँड वेलकम टू माय ब्लॉग. आजचा ब्लॉग मराठीत असणार आहे आणि प्लीज माझा फेस इग्नोर करा. सकाळ सकाळी ते असंच दिसतं. पण आज आपण जात आहोत माझ्या बेस्ट फ्रेंडच्या वेडिंगसाठी आणि तुम्ही सगळे पण इन्व्हायटेड आहात धम्माल मस्ती बघायला. तर आपण डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे आणि कडकडीत ऊन आहे. बट लुक ॲट द डेकोर गाईज, दिस इज ब्युटिफुल, परफेक्ट हेल्दी वाइब्स चेक ऑन. तर आता वेळ आली आहे सुंदर दिसण्याची. तर चला लवकर लवकर रेडी होऊया. आणि सगळीकडे पसारा पडलाय, ऑब्विसली मुली म्हणजे पसारा, बट सुंदर दिसण्यासाठी एवढं तर करावंच लागतं बॉस. अँड छाना गुड्डीने सगळ्यांना कस्टमाइज फॅब्रिक दिलेले आणि आम्ही त्याच्यातून सुंदर सुंदर ड्रेस बनवलेत. सो थँक्यू गुड्डी. तर पिवळे धम्मक बनून आम्ही रेडी झालो आहोत हळदीला. आणि इकडे आहे सगळ्यांचं OOTD चॅट. अरे Oh my god. OTD रितेशचे एक्सपेक्टेशन. उप्स सॉरी गाईज, मी तुम्हाला ओळख करून द्यायची विसरली आहे. सो मीट रितेश. हे सगळे माझे कॉलेजचे फ्रेंड्स आहेत. रितेश साहेब आलेले आहेत थेट पनवेलमधून आमचं ओझं हलकं करण्यासाठी. एनिवे बिचाराला आम्ही खूप त्रास दिलाय, ते तुम्ही बघायलाच आता. बट मीट द प्रिटीएस्ट प्रिटी ऋतू. आम्ही सगळे फॅशन स्कूलचे फ्रेंड्स आहोत. अँड या पुढची स्टोरी. एक्सपेक्टेशन थोडे जास्तच असतात. हा रितेश, काय पाहिजे तुला? अजून एक माणूस हवाय हा स्वतःला कॅप्चर करण्यासाठी. काय झालं? विचारलं काय हवंय तुला, मी असं वेगळं खूप सिरियस उत्तर देणार होतो. भावटच आहे खरंच. येस, तुला काय हवंय? मी ते नाही सांगू शकत. आणि फायनली नवरी दिसलेली आहे. आम्ही सगळे डेकोर बघून खूप खुश झालेलो आहोत. आणि इथे बघा जरा, सगळ्या काकूनी एवढी गर्दी केली की आम्हाला आमच्या फ्रेंडलाच भेटू देत नाही आहेत. आणि बघा जरा, नवरी मॅडम सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स कसे देत आहेत. असंच असतं. ऑन द अर्ज ऑफ फॉलिंग. फायनली आम्ही आता थोडे जवळ पोहोचलेलो आहोत. बट दिस रिच्युअल्स कधीच संपत नाहीत यार. बट ठीक आहे, आम्ही सगळं एन्जॉय करतोय जे काही इकडे तिकडे चाललंय आणि वेट करतोय. आणि मस्तपैकी नवरीला आम्ही आता हळदीने माखलेलं आहे. आणि व्हिडिओग्राफरने काय आम्हाला फोटो घेऊ दिला नाही. मग आम्ही रितेशला कसं साईडला गेलं आणि मस्तपैकी फोटो काढला आमच्या. बघा जरा कोणावरती जास्त हळद लागली आहे, म्हणजे हु इज नेक्स्ट गाईज. आता विचार केला मस्त फोटो काढू, पण सरळ पण नाही. आणि ह्या दोघांना बघा किती नाटक करतायत हे लोक. बट एनिवेज आम्ही क्यूट फोटोज काढले आहेत. फेक कॅन्डिडेट घेणं एवढा टास्क आहे. आणि आता उन्हात आमचं बस झालं आहे. सो आम्ही बस झालो, ठीक आहे, दमलो आता. प्लीज गाईज, हळदीमध्ये असे कवर लावून वगैरे काहीच वापरू नका, तुमचं सगळं कवर घाण होणार आहे. बघा जरा बस झालेली आहे. आणि आता हे पुढचा कार्यक्रम म्हणजे झोपण्याचा गाईज. सो आम्ही आता थकलो आहे आणि संध्याकाळी आता संगीतला अटेंड करायचं आहे. सो पटकन झोपू, नॅप घेऊ आणि जाऊ. पसाऱ्यामध्येच आहोत आता. चला बाई. Damn, who's that girl? मीच आहे ती, ठीक आहे. आम्ही आता झालो आहोत संगीतसाठी रेडी. पू बनवून काही होऊ दे गाईज, सेल्फ ऑब्सेस्ड बना आणि स्वतःची तारीफ स्वतः करा आधी, ठीक आहे. चला. कळत नाही एवढी सगळी लोक कुठून आली आहेत. म्हणजे ही गर्दी झालेली ना, आय हॅव नेव्हर सीन इतकं पब्लिक इन अ वेडिंग. आणि आम्ही काय थोडा वेळ झोपलो, पण खूप लोक आलेली. सो हाच आहे तो व्ह्यू. आणि आम्ही वेट करतोय आता. माझं व्लॉगिंग काय कुठे थांबत नव्हतं. थोडंसं मला ऑकवर्ड होत होतं बिकॉज नवीन आहे ना मी, सो समजून घ्या. आणि मी या लोकांना कन्व्हिन्स करते OOTD दाखवण्यासाठी, पण ह्यांना हर बार भाव खायचा. बघा जरा कसे त्रास देतात मला. सो वी आर रेडी फॉर द संगीत. आणि हा होता आउटफिट चेक ऑफ ऑल ऑफ अस. का नाही स्वतःला लाईन का नाही ठेवू शकत? ती बघ 24 तास फोन येतात, ते बघ. आपण काय नाही. अशा तऱ्हेने रितेशने माझा कॅमेरा हायजॅक केला आहे. बघा जरा मिस्टर रितेश. आम्ही इतकी लेट झालेलो की आता हे सगळे फंक्शनच चालू झाले आणि आम्हाला कळलंच नाही यार. मग काय आता ते दनादन नाचून आम्ही खूप मज्जा केली आणि खूप नाचलो. मीट आ लवली ब्राईड. मगापासून मी गुड्डी बोलते, पण गुड्डी हीच ब्राईड आहे आणि तिला प्रेमाने गुड्डी बोलवतात. पण तिचं खरं नाव आहे स्नेहल गायकर, जी होणार आहे आता भगत त्यांची सून. धमाल मजा करत नाचतायत. लुक ॲट हर, वी आर सो हॅपी फॉर हर. आणि आता जाऊया मिस्टर ग्रूम सौरभ भगत. आणि इथे ह्यांचा पण चालू आहे मस्त नाच. तर मज्जा येते आहे. आम्ही खूप नाचलो आणि खूप धमाल केली. अँड इट्स सच अ हॅपी मोमेंट की आपल्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात आपण अटेंड करतो आहे. तिचे स्पेशल मोमेंट्ससोबत आपण ते शेअर करतो आहे. अमेझिंग.
आणि बघा जरा किती गोंडस आहेत यार हे दोघं. कोणाची नजर नको लागायला प्लीज प्लीज. तू 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 दोघं पण कसले भारी नाचतात यार, एकदम बँग ऑन जोडी. बट खरंच यार, एक ग्रूम आणि ब्राईडला आपली एनर्जी किती मेंटेन ठेवायला लागते थ्रू आउट द फंक्शन. आजच्यासाठी एवढंच, आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू बघण्यासाठी स्टे ट्यून फॉर पार्ट 2. अजून जास्त धमाल मजा मस्ती सोबत. बाकी यू नो द ड्रिल. ओके बाय.